हे सर्व भटक्यामुक्त ओबीसी मागासवर्गीय बांधवांना, भगिनी, मातांना मी विनंतीपूर्वक कळवतोय की महात्मा फुले समता परिषद आणि सकल ओबीसी समाज यांच्या वतीनं बीडमध्ये रविवारी 28 तारखेला भव्य महासभेचं प्रयोजन आपण ठरवलेलं होतं. असंख्य गावागावातून कार्यकर्ते, बीडचे अनेक आमचे कार्यकर्ते, सुभाषराव असतील, सत्संग मुंडे आहेत, बापू भुजबळ आहेत, नागेश गोळे आहेत, असे अनेक रात्रंदिवस त्या भागामध्ये जे आहेत गावोगावी जाऊन या संदर्भातली जनजागृती आतापर्यंत गेली 8 दिवस ते करत आहेत. आणि या महासभेमध्ये आपण सगळ्यांना सांगणार होतो की हा जो GR 2 सप्टेंबरला महाराष्ट्र सरकारनं मंजूर केला त्याच्यामुळे कसं ओबीसीचं नुकसान होत आहे नंबर 1, आणि तो आपल्या संविधानाच्या कसं विरोधात आहे, चुकीचा आहे, शब्दरचना कशी चुकीची आहे, ओबीसींवर अन्याय करणारी आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण त्यांना समजावून सांगणार होतो. पण आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की गेली 10-15 दिवस महाराष्ट्रामध्ये पावसाचं थैमान सुरू आहे. अनेक ठिकाणी महापूर आलेले आहेत, शेतं वाहून गेले आहेत, घरं वाहून गेलेली आहेत. लष्करांची मदत घ्यावी लागली, हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली. आणि आता आज तास लक्षात आलं आहे की बीड शहरामध्ये सुद्धा प्रचंड पाऊस पडतो आहे. आणि आपण जरी फार मोठा मंडप वॉटरप्रूफ आपण उभा केलेला आहे तिथे, परंतु त्या मंडपामध्येच गुडघाभर पाणी आहे असं तिथले आमचे जे कार्यकर्ते आहेत, सुभाष राऊत आणि त्यांचे सर्व सहकारी, यांनी मला कळवलंय. त्यामुळे मी असं ठरवलंय की सत्यस्थितीमध्ये हा महामेळावा आपण पुढे ढकलूया. थोडासा पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा नव्या जोमानं आपण हा महामेळावा पार पाडूया. तोपर्यंत सर्व कार्यकर्त्यांना, महात्मा फुले समता परिषदेच्या, त्याचबरोबर सकल ओबीसी या संघटना आहेत, त्यांना माझी विनंती आहे की या पावसात जे आमचे शेतकरी बांधव भगिनी अडचणीत आलेले आहेत त्यांची मदत करण्यासाठी आपण प्रयत्नाची पराकाष्ठा करा.